लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. वयाचा भान ठेव असं म्हणते आता वसुहत्या. माझी लाज काढणार आहेस तू आता असं म्हणतात त्या. तर आता काव्या म्हणते काढणार. एकदा नाही 100 वेळा काढणार असं म्हणते आता काव्या. तर आता माणिनी म्हणते बास. आणि आवाज खाली असं म्हणते आता माणिनी. तर आता इथे वसुहत्या म्हणतात माणिनी माणिनी तू तरी आमच्या मनाचा विचार कर ग असं म्हणते आता वसुहत्या. विक्रमला तर आमची दया सुद्धा येत नाही ग असं म्हणते आता वसुहत्या. निदान तू तरी विचार कर असं म्हणतात आता वसुहत्या. माफ कर ना ग आम्हाला दोघांना असं म्हणते आता वसुहत्या आणि पाया पडतात आता त्या माणिनीच्या. तुझ्या पाया पडते पण आम्हाला माफ कर ग असं म्हणते आता वसुहत्या. इतर कुणी कसंही वागलं ना तरी मी सहन करू शकते ग माणिनी, पण विक्रम माझ्याकडे नजर वर करून सुद्धा बघत नाही आहे ग. काळीच पिळवटल्यासारखं वाटतंय ग मला असं म्हणते आता वसुहत्या. तर आता वसुहत्या म्हणतात माणिनी जर का तुला माझ्या मते एका क्षणाला तरी माझ्या मते चांगुलपणा दिसला असेल ना तर तो आठव आणि माफ कर ना आम्हाला दोघींना असं म्हणतात होता वसुहत्या. करशील ना माफ असं म्हणतात होती वसुहत्या. हात जोडतात परत. करशील ना माफ असं म्हणते आता वसुहत्या परत. हे सगळं डायनिंग टेबलवर होत असतं बघा प्रेक्षक. आणि मानिनी तिथून उठून जाते आता. तर आता मामी मामी असं म्हणते रम्या आणि वसुहत्या पण म्हणते मानिनी मायनिनी ऐक ना. तर आता वसुहत्या म्हणते झालं समाधान ना तुझं नंदिनी, झालं समाधान असं म्हणते आता वसुहत्या. अगदी विक्रमला माझ्यापासून तू इतका तोडलंस की तो नजर वर करून सुद्धा माझ्याकडे बघत नाही असं म्हणते आता वसुहत्या. अगं मानिनी आणि मी या घरामध्ये मैत्रिणीच्या नात्याने राहत होतो, पण आज तिलाही तू माझ्यापासून दूर केलंस असं म्हणते आता वसुहत्या. माझ्यापासून माझ्या जवळची एक एक व्यक्ती तू दूर केली आहेस नंदिनी असं म्हणते आता वसुहत्या. रडत रडत म्हणत असतात बघा त्या आता प्रेक्षक हो. आणि आता सगळे ऐकत असतात हे. तर आता वसुहत्या म्हणते आता तू बघ तुझ्या जवळची मी व्यक्ती कशी असं म्हणून आता चकरून पडते वसुहत्या. आणि आता सगळेजण त्यांना पकडतात. थांबा थांबा वसुहत्या म्हणून. आणि आता डॉक्टर येतात चेक करायला वसुहत्यांना. तर नंदिनी तिथे थांबलेली असते बघा प्रेक्षकावर. रम्या म्हणते अहो डॉक्टर माझ्या आईला काय झालं सांगा ना असं म्हणते तर रम्या. शांत हो मी तपासतोय ना असं म्हणत होता डॉक्टर. तर आता वसुहत्यांचं चेकअप होत असतं बघा प्रेक्षक. आणि नंदिनी तिथेच थांबलेली असते. आणि आता ते ब्लड प्रेशर वगैरे चेक करत असतात वसुहत्यांचं. काय नाही हो वहिनी वसुताईची नाटकं आहे तसं म्हणत होता मिथून. ठीक आहे त्यांना माफ करावं, त्यांना घरातली कामं करायला लागू नये म्हणून लढवलेली शक्कल असणार आहे असं म्हणते आता माणिनी. आता हे डॉक्टर आपल्याला विचारणार की वसुताई आणि रम्या ह्या अशा कपड्यांमध्ये कसे काय, म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर पडणार असं म्हणते आता माणिनी. त्यांना कळलं ना तर हे चिडणार आहेत ह्या दोघींवर असं म्हणते आता माणिनी. मला एक कळत नाही आहे त्या दोघींच्या खोलीत नंदिनी काय करतायत असं म्हणत होता पार्थ. तर आता मिथून म्हणतो अरे पार्थ ती नंदिनी आहे आपली, तिला दुसऱ्याबद्दल वेडावाकडा विचार करता येत नाही, तिला आपल्यासारखं तोडून वागता येत नाही, नका तिच्याबद्दल जास्त विचार करू नका असं म्हणतो आता मिथून. तर आता डॉक्टर म्हणतो हे बघा यांना थकव्यामुळे आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे चक्कर आल्यासारखं वाटतंय, शक्य तेवढी काळजी घ्या यांची आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त रेस्ट करायला सांगा असं म्हणतात आता डॉक्टर. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे डॉक्टर असं म्हणते आता रम्या. म्हणजे आईने रेस्ट घ्यायलाच हवी असं म्हणते आता रम्या. पण आता आमच्या इथे ते किती शक्य आहे काय माहित असं म्हणते आता रम्या. किती शक्य आहे म्हणजे असं म्हणत होता डॉक्टर. मला कळलं नाही असं म्हणतात होता ते. तर रम्या म्हणते अहो डॉक्टर आमचे हात दगडाखाली आहेत ना असं म्हणते आता रम्या. आमच्याच घरात आम्ही. तर आता नंदिनी म्हणते डॉक्टर आम्ही घेऊ त्यांची काळजी असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे असं म्हणतात आता डॉक्टर. नंदिनी असं म्हणून ओढायला लागते आता माणिनी. हो आले आले असं म्हणून आता नंदिनी जाते तिथून आणि आलीच म्हणते ती. तर आता इथे वसुहत्या आपले डोळे उघडते बघा प्रेक्षक. आणि आता तो डॉक्टर पण बघतो त्यांच्याकडे. आणि आता रम्या पण हसते बघा प्रेक्षक. आणि डॉक्टर खूप जास्त हसायला लागतो आता. अहो वसुताई असं म्हणत होता डॉक्टर. काय ऍक्टिंग करता हो तुम्ही वसुताई असं म्हणत होता डॉक्टर. एखाद्या मालिकेच्या विलन सारखे किती छान अभिनय करताय तुम्ही असं म्हणत होता डॉक्टर. एखाद्याला कळणार पण नाही की ऍक्टिंग चालू आहे की खरं खरंच चाललंय असं म्हणत होता डॉक्टर. अहो मी पण विचारात पडलो की एखादं इंजेक्शन खरं खरं द्यावं लागते की काय असं म्हणत होता डॉक्टर. तर आता वसुहत्या आणि रम्या खूप हसतात बघा प्रेक्षक हो. तर आता वसुहत्या म्हणते अहो डॉक्टर असं अभिनय कधीतरी करायला लागतो, नाहीतर गोष्टी आपल्यापासून कशा वळतील असं म्हणत होता वसुहत्या. आता मला ह्या घाणेरड्या कपड्यांची सवय नाही करून घ्यायची असं म्हणते वसुहत्या. मला माझी ही दशा बदलायची आहे असं म्हणतात आता वसुहत्या. ह्या अवस्थेची सवय नाही लावून घ्यायची आहे मला, म्हणूनच मी त्यांना अक्कल जिरवण्यासाठी तुम्हाला बोलवलं ना असं म्हणते आता वसुहत्या. काय डॉक्टर माझ्या एकटीच्या नाटकाने ना ही माणसं खुळात येणाऱ्यापैकी नाही आहेत, त्यामुळे आता तुम्हाला
खरोखरच अभिनय करावं लागणार आहे असं म्हणतात होता वसवत्या. जमेल ना असं म्हणतात वसवत्या. जमेल तर असं म्हणत होता डॉक्टर. लक्षात आहे ना सगळं असं म्हणतात वसवत्या. लक्षात ठेवून आलोय आणि सगळं आठवण ठेवून आलोय की किती आणि काय बोलायचं ते असं म्हणतात होता डॉक्टर. तर आता दोघी वसवत्या आणि रम्या म्हणतात उत्तम. बाकी रम्या योग्य वेळी तुम्हाला इशारा करेल. तिने इशारा केला की लगेच घरातनं निघून जायचं. बॉम्बच्या वातीला जळती अगरबत्ती लावण्याचंच काम आहे तुमचं. ते झालं की निघून जायचं असं म्हणतात आता वसवत्या. बाकी पुढे काय करायचंय ते आम्ही दोघे बघू असं म्हणतात वसवत्या आणि रम्या. आणि आता हसतात बघा त्या प्रेक्षक आणि डॉक्टर पण खूप हसतो. बघत का बसलाय निघा का कामाला लागा खाली जाऊन जा असं म्हणते आता वसवत्या. आणि आता डॉक्टर आणि रम्या दोघेही खाली जातात बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळे खाली असतात आणि डॉक्टर येतात. सो असं आहे सगळं डॉक्टर म्हणून वसवत्या आणि रम्या अशा वागतायत असं म्हणतो होता पार्थ. तर आता चहा आणायला जाते मानेने. फारच विचित्र वागणं आहे हे वसूताईंचं. म्हणजे वसू आत्यासारख्या डिग्निफाईड माणसाने असं वागावं असं म्हणतात आता डॉक्टर. आणि तिथे तर रम्या आलेले असते. अहो डॉक्टर साहेब काय बोलायचं तेच कळना. ते म्हणतात ना आपले दात आणि आपलेच ओठ असं झालंय असं म्हणते होता मिथून. म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हटलं की आम्हालाच लाज वाटायला लागले. म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो आता तुम्ही पडले आमच्या फॅमिली डॉक्टर. ते म्हणतात ना डॉक्टर पोलीस वकील त्यांच्यापासून काय लपवायचं नाही म्हणून तुम्हाला आम्ही सांगतोय. म्हणजे वसू ताईंकडून ह्या अपेक्षाच नव्हत्या. उलट आपली लाज आपण जगायची असते असं म्हणतात आता मिथून. काय चवडीवर म्हणायची असते सांगा बघू. पण ह्याला का कळत नाही काय झालं माहिती आहे का. सोना सारख्या माणसांची मनं दुखावली आणि घराची वाट लावली असं म्हणतो होता मिथून. आणि आता तिथेच रम्या सगळं ऐकत असते. आय डोंट लाईक दिस असं म्हणत होता मिथून. खरं आहे असं म्हणत होता डॉक्टर. मला नाही वाटत तुमचं काय चुकलं ते असं म्हणत होता ते डॉक्टर. आणि हो खोटेपणानं शिक्षा व्हायलाच हवी. काही हो खरे आहे ना युग. तर आता युग मात्र टेन्शनमध्ये असतो बघा प्रेक्षक. हो याने मला असं का विचारलं असं म्हणत होता युग. काय रे असं म्हणत होता डॉक्टर. काय झालं इतका का घाबरलास असं म्हणत होता डॉक्टर. तर आता रम्या खूप खुश होते ऐकून. तर आता युग म्हणतो तुम्ही अचानक विचारलात ना म्हणून मला काय रिॲक्ट करायचं कळलं नाही म्हणून असं म्हणत होता युग. तर आता सगळे युगकडे बघतात बघा प्रेक्षक. हो तर आता डॉक्टर म्हणतात मला सुद्धा नाही कळतंय की तुला इथे बघून काय रिॲक्ट व्हावं असं म्हणत होता ते डॉक्टर. म्हणजे असं म्हणत होता पार्थ. म्हणजे आमची मिताली तर कधीच गेली आहे नाशिकला असं म्हणतात डॉक्टर कोर्ससाठी. म्हणून तुला इथे बघून मी जरा विचारात पडलो असं म्हणत होता डॉक्टर. एक मिनिट असं म्हणत होता काव्या. मिताली कोण. यांची मुलगी आहे असं म्हणत होता पार्थ. युग आणि मिताली एकाच इन्स्टिट्यूटमधून MBA करतायत असं म्हणत होता पार्थ. तर आता इथे डॉक्टर म्हणतात हो आणि गणपती गेल्यावर आमची मिताली गेली नाशिकला. कॉलेज चालू झालं तरी हा इथे कसा असं म्हणत होता डॉक्टर. आमचा नवाबजात आहे ना जरा फॅमिली बरोबर थोडा वेळ टाइम स्पेंड करावा म्हणून थांबला असेल असं म्हणत होता पार्थ. नाही दादा नेक्स्ट वीकला मी जाणार आहे कॉलेजला असं म्हणत होता युग. तर आता ते डॉक्टर म्हणतात काय लागलाय रिझल्ट. तर आता युग म्हणतो रिझल्ट नाही लागला अजून. अरे असं कसं असं म्हणत होता तो डॉक्टर. आमची मिताली गणपतीला आली होती तेव्हाच रिझल्ट घेऊन आली होती असं म्हणत होता डॉक्टर. तर आता इथे रम्या खूप खुश होत असते बघा प्रेक्षक. हो तर आता इथे मानेनी चहा बनवत असते आणि आता ती बाहेर येते आणि आता इथे रम्या थांबलेली असते आणि ती बघत असते सगळं. आणि आता ती मानिनीकडे तिचं लक्ष असतं बघा प्रेक्षक. हे काय असं असं म्हणते मानिनी. कारण आता रिझल्ट जो असतो ना युगचा त्याचा बोळा बनवून टाकलेला असतो ना आता रम्याने. आता तोच त्याच्याकडेच आता बघत असते बघा प्रेक्षक. मानिनी कारण त्याच्यावर कचरा टाकलेला असतो खूप रम्याने. कसा टाकलाय हा कचरा रम्याने असं म्हणते आता मानिनी. तर आता मानिनी त्या बोळ्याकडे बघते आणि आता तो बोळा ती हातानं घेते बघा प्रेक्षक. आणि आता ती बघते आणि ह्या एन्व्हेलपचा असा बोळा करून का टाकलाय रम्याने असं म्हणते आता मानिनी. आणि आता ती बघते तर काही महत्वाचं तर नाही आहे ना असं म्हणते आता मानिनी. तर आता बघते ती रजिस्टर्ड पोस्टाने आलाय म्हणजे. तर आता त्याच्यावर लिहिलेलं असतं युगांधर विक्रम देशमुख युगच्या नावाने असं म्हणते आता मानिनी. तर आता बघते ती उघडून. तर आता त्याच्यात रिझल्ट असतो बघा प्रेक्षक. आणि मग ती बघते आणि वाचायला लागते. युगांधर देशमुख फेल म्हणून असतं ना त्याच्यामध्ये प्रेक्षक. हो तर आता धक्का बसतो मानिनीला. आत्ता खरी मज्जा येईल असं म्हणते आता रम्या. तर आता रम्या आपलं काम करून जाते बघा प्रेक्षक तिथून. आणि आता तो डॉक्टर तिथे बसलेला असतो ना त्याला आता रम्या खुणावते करून. तर मला आता पेशंटचा कॉल आलाय मी निघतो असं म्हणत होता डॉक्टर. अहो चहा ठेवलाय तुमच्यासाठी असं म्हणत होता पार्थ. चहा नको प्लीज असं म्हणत होता डॉक्टर. पण वसुताईंची काळजी घ्या त्यांना एवढं काम झेपत नाही आहे असं म्हणत होता डॉक्टर. तर आता डॉक्टर निघून जातो आणि मानेने येते तेवढ्यातच. तर आता पार्थ म्हणतो युग
तुला नक्कीच मार्कशीट मिळालेली नाही आहे ना असं म्हणत होता पार्थ. हो दादा, मी कशाला खोटं बोलेन असं म्हणत होता युग. हे काय युग असं म्हणून आता मानिनी येते आणि तिच्या हातामध्ये रिझल्ट असतो बघा प्रेक्षक हो. तर आता युगला भीती वाटायला लागते आणि रम्या मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता तिथे घरातली सगळी मंडळी येतात आवाज ऐकून मानिनीचा, कारण ती जोरात ओरडत असते ना तर युगला. तर आता पार्थ पण बघतो युगकडे. हे काय आहे असं म्हणते आता आनंदिनी. युगची मार्कशीट बरोबर ना युग असं म्हणते आता मानिनी बघा प्रेक्षक हो. तुला कुठे मिळाली असं म्हणत होता पार्थ. किचनमध्ये कचरा टाकली होती गोळा करून, पोळा बनवून टाकली होती असं म्हणते आता मानिनी. रम्या असं म्हणते आता मानिनी, कुठलीही गोष्ट कचरा टाकावी हे केर काढताना कळत नाही का ग तुला? तेवढी समज नाही आहे का तुला असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ बघतो. तुला आता विचारलं होतं ना मार्कशीट मिळाली का नाही, काय बोलला होतास असं म्हणत होता पार्थ. नाही मिळाली. खोटं बोलायला लाज नाही वाटत नाही का? ही मार्कशीटच आहे ना असं म्हणत होता पार्थ. पार्थ राहू दे, त्यांना ओढू नका असं म्हणते आता काव्या. काव्या तू भावांच्या मध्ये बोलू नकोस, थांब असं म्हणते आता मानिनी. तर आता बघायला लागतो पार्थचा रिझल्ट. हे काय, तू नापास झालायस असं म्हणत होता पार्थ. तर आता सगळ्यांना धक्का बसतो. तुला कशाला पाठवलंय आम्ही तुला तिथे, अभ्यास करायला की टवाळक्या करायला असं म्हणत होता पार्थ आणि तो मारतो युगला. पार्थ कशाला ओरडताय त्याला, नका त्याला मारू असं म्हणते आता नंदिनी. पण नंदिनी ह्याने घरात कुणाशी बोलायला नको, काय चाललंय काय नाही सांगायला नको असं म्हणत होता पार्थ. असा कसा नापास झाला तू, अभ्यास केला नाही म्हणून नापास झालायस असं म्हणत होता पार्थ. तर आता युग रडायला लागतो आणि म्हणतो दादा काय ते खरं काय ते सांग युग आता असं म्हणते आता मानिनी. तर आता युगला काय सांगायलाच येत नसतं बघा प्रेक्षक. तर नंदिनी म्हणते आई मी सांगते असं म्हणते आता नंदिनी. हे बघा प्लीज तुम्ही कोणीच त्याला ओढू नका असं म्हणते नंदिनी. ऍक्च्युली त्याचं ब्रेकअप झालंय म्हणून फेल झाला असेल बहुतेक असं म्हणते आता नंदिनी. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. ब्रेकअप असं म्हणते आता मानिनी आणि मानिनीला खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. आई असं म्हणते आता नंदिनी. मिथून काका पार्थ मी बोलले युगशी असं म्हणते आता नंदिनी. तो असाच रडत बसला होता आणि आल्यापासूनच मी बघतेय असा हरवल्यासारखा वाटत होता. मी स्वतः त्याला कारण विचारलं तेव्हा त्यानं मला सांगितलं की त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती, ती सोडून गेली त्याला असं म्हणते आता नंदिनी. कदाचित म्हणूनच त्याचा अभ्यासातलं लक्ष उडालं असेल म्हणून तो फेल असं म्हणते आता नंदिनी. तर आता युग आपलं तोंड हलवतो बघा प्रेक्षक हो. युग ही थेरं करायला पाठवलं होतं तुला, तिथे शिकायला पाठवलं होतं ना. काय रे प्रेमात पडायचं वय तरी आहे का तुझं असं म्हणते मानिनी. ह्याच वयात पार्थ आणि जीवा सुद्धा बाहेर राहून शिकले पण त्यांनी नाही असं काही केलं असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ म्हणतो आई शांत हो असं म्हणतो आता पार्थ. मामी असं म्हणते आता रम्या. सॉरी मी म्हणते बोलतेय, म्हणजे युगने आपल्याला सांगितलं नाही, तो आपल्याशी खोटं बोलला हे चुकीचंच आहे. पण नंदिनीला तर सगळं माहिती होतं ना असं म्हणते आता रम्या. मग तिने का लपवलं आपल्या सगळ्यांपासून असं म्हणते आता रम्या. तर आता सगळे बघतात नंदिनीकडे. तर आता मानिनी पण चिडून बघते आता नंदिनीकडे. रम्या असं म्हणते आता काव्या. उठता बसता नंदिनी ताईला काय का टार्गेट करतेस का असं म्हणते काव्या. कारण तुझी ताई ना खोटाडी आहे असं म्हणते आता रम्या. डबल स्टँडर्ड आहे, तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असं म्हणते आता रम्या. तोंड सांभाळून बोल हा रम्या असं म्हणते आता काव्या. एक तर पहिली गोष्ट कुणाला काहीही बोलायचा हक्क तू केव्हाच गमावलायस असं म्हणते आता काव्या. आणि दुसरी गोष्ट मोहितेंच्या मुलींवरती खोटेपणाचे आणि लपाछपीचे संस्कार नाही आहेत हे लक्षात ठेवायचं असं म्हणते आता काव्या. अगं तुझे वडील गिळून बसलेत माझ्या बाबांना, तुमच्या संस्कारांबद्दल काय बोलायचं आहे असं म्हणते आता रम्या. तर आता कोणीतरी जोरात ओरडतं बघा प्रेक्षक हो. बास करा ही भांडणं असं म्हणत होता पार्थ. तर आता रम्या म्हणते का रे पार्थ असं म्हणते आता रम्या. यू खोटं बोलला ते चालतं, ह्या नंदिनीने लपाछपी केलं तेही चालतं, मग मला आणि आईला वेगळे नियम का असं म्हणते आता रम्या. मामी असं म्हणते आता रम्या. मामी तू सांग, ह्या घरात खोटं बोललं खोटं वागलं की त्याची शिक्षा मिळते ना असं म्हणते आता रम्या. शिक्षा म्हणूनच मला आणि आईला ह्या घरची कामं करावी लागतायत असं म्हणते रम्या. तुझी भांडण करावी लागतायत, किचनची कामं करावी लागतायत, मग ही शिक्षा खोटं बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला द्यायला नको का असं म्हणते आता रम्या. युग खोटं बोललाय असं म्हणते आता रम्या. नंदिनी खोटं बोललीये, ह्या काव्याने सुद्धा काहीतरी लपवलेलं असूच शकतं असं म्हणते आता रम्या. तर आता मानिनीला जरा टेन्शन येते बघा प्रेक्षक हो. तेव्हा खोटं बोललेल्या प्रत्येकाला शिक्षा दे असं म्हणते आता रम्या. नाहीतर आमची शिक्षा रद्द कर मामी असं म्हणते आता रम्या. तर आता मानिनीच्या डोळ्यात खूप अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता ती काय करायचं तिला सुचतच नसतं आणि तिला खूप त्रास झालेला असतो ऑलरेडी आता ह्या काव्यामुळे. तर आता पार्थ म्हणतो चूक आणि अपराध ह्याच्यामध्ये फरक असतो. तू आणि बसवत्याने काय केलं हे परत परत मला सांगायला लावू नकोस असं म्हणतो होता पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता मिथून म्हणतो पार्थ बरोबर बोलतोय, उगाच शिक्षा कमी करण्यासाठी नाटकं करू नकोस आता असं म्हणतो होता मिथून. हे बघ
नंदिनीच्या हातून झालेली ती चूक आहे आणि तुम्ही केलेला गुन्हा आहे. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कळलं का तुला? असं म्हणत होता मिथून. तर रम्याला खूप राग येतो बघा प्रेक्षक हो. काव्या म्हणते ते बरोबर आहे हो काका, असं म्हणते आता काव्या. त्यांच्या जागी दुसरं तिसरं कोणीही असलं असतं तर आपली चूक झाली आहे म्हणून, असं म्हणते आता काव्या, म्हणून समोरचा माणूस जे सांगेल ते मान खाली घालून केलं असतं, असं म्हणते आता काव्या. पण ही आणि हिची आई, असं म्हणते काव्या, या दोघींनीही लाज विकूनच वागायचं ठरवलंय, असं म्हणते आता काव्या. काव्या, असं म्हणते आता रम्या. तर आता रम्या म्हणते तोंड सांभाळून बोल हा तुझं, असं म्हणते आता ती काव्याला. मी एकदाही असं म्हटलेलं नाही आहे की आम्ही चुका केलेल्या नाहीत, असं म्हणते आता रम्या. माझं फक्त एकच म्हणणं आहे की प्रत्येकाला एकाच न्यायाने वागावं, असं म्हणते आता रम्या. तुझ्या बहिणीने खोटेपणा केलाय ना, असं म्हणते आता रम्या. मग तिला शिक्षा व्हायलाच हवी, असं म्हणते आता रम्या. तर आता बघा प्रेक्षक हो, काय मुद्दा असतो आणि काय म्हणते ही रम्या. म्हणजे काय मूर्खपणा आहे हा, काय खोटं बोलली ती, असं म्हणते आता काव्या. काय लपाछपी केली आहे नंदिनी ताईने, असं म्हणते आता काव्या. नंदिनी ताई, असं म्हणते आता काव्या. युग फेल झालाय तुला माहित होतं, असं म्हणते आता काव्या. नाही, असं म्हणते आता नंदिनी. नव्हतं माहीत, असं म्हणते आता काव्या. राहता राहिला प्रश्न युगच्या ब्रेकअपचा, असं म्हणते आता काव्या. नंदिनीताईंनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस युग रडत होता. घरात आल्यापासनं ऑफर वाटत होता. एक दिवस नंदिनीताईने त्याला विचारलं तुला काय झालंय, तेव्हा तो बोलला तरी किमान माझा ब्रेकअप झालाय म्हणून, नाहीतर कसं कळलं असतं आपल्याला सगळ्यांना, असं म्हणते आता काव्या. आणि मुळात नंदिनीताई आहे ती योग्य वेळ बघून तिने सांगितलं असतं ना सगळ्यांना, ह्याचा अर्थ तिने ही गोष्ट लपवली असा होत नाही रम्या, असं म्हणते आता काव्या. आणि इथे मानिनी रडत असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, असं म्हणते आता काव्या. ज्या लपवाछपवीमुळे, ज्या खोट्यामुळे नाती उद्ध्वस्त होतात, घरं उद्ध्वस्त होतात, विश्वास तुटतो, अशा खोट्याला किंवा अशा लपवाछपवीला कुठेही मान नसेल जे तुम्ही केलंय, असं म्हणते आता काव्या. आणि मानिनीला खूप त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींचा. आणि आता ती बघत असते काव्याकडे आणि तिला आठवतं कसं एक बाजूचा फोटो जाळलेली असते काव्या. पुरावे जाळून सत्य लपत नाही, असं म्हणते आता मानिनी. तुझं प्रेम प्रकरण अजूनही चालू आहे, असं म्हणते आता मानिनी बघा प्रेक्षक हो. आणि तिला हे सगळं आठवतं. मामी तू मला आज मारलं सोडलंस तरी चालेल, असं म्हणते आता रम्या, पण आज मला योग्य न्याय हवाय मामी, असं म्हणते आता रम्या बघा प्रेक्षक हो. तुला ह्या घरात कुणाचं काय चालू आहे सगळं माहीत असतं ग, असं म्हणते आता रम्या. मग तू स्वतःला विचार आणि मला सांग, असं म्हणते आता रम्या. आमची शिक्षा रद्द करतेयस की बाकीच्या सगळ्यांना शिक्षा भोगायला लावतेस, असं म्हणते आता रम्या. तर माळणी आपल्या शुद्धीतच नसते बघा प्रेक्षक हो. बोल मामी, असं म्हणते आता रम्या. बोल लवकर, काय ठरवलंयस तू, असं म्हणते आता रम्या. तर आता मानिनी खूप रडत असते बघा प्रेक्षक आणि सगळे बघत असतात तिच्याकडे. तू तरी न्यायाने वागणार आहेस की तुझ्या मुलांसाठी आणि तुझ्या सुनांसाठी वेगळा न्याय आणि आमच्यासाठी दुसरा न्याय म्हणून असं तुझा भाव करणार आहेस, असं म्हणते आता रम्या. तर मानिनी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. बोल मानिनी, मामी काय करणार आहेस तू, काय करणार आहेस तू मामी, असं म्हणते आता रम्या. तर आता मानिनी म्हणते ठीक आहे, केली तुमची शिक्षा माफ, असं म्हणते आता मानिनी. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता आजचा भाग इथेच संपतो. तर बघूया तरी मध्ये काय आहे ते. मला कळेना असं झालं या घरात नक्की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे, असं म्हणते मानिनी. प्रत्येकाला या घरात लपवाछपवी करायची आहे, प्रत्येकाचं आपापलं असं एक सिक्रेट आहे, असं म्हणते मानिनी. काय बोलताय तुम्ही, असं म्हणते आता नंदिनी. इथे कोण लपाछपी करताय. तर आता इथे मानिनी काव्याकडे येते आणि बघते आता ती काव्याकडे. आणि आता ती कॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.